अनेक होते, त्यात एक नाव ज्योती वाघमारेचं निश्चित झालं. काय सगळं घडलं, कारण उशीर झाला निर्णय घ्यायला? नाही, अजिबात उशीर झाला नाही. माननीय एकनाथ शिंदेसाहेब तंतोतंत वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत, याचे प्रतीक आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या महिला भगिनीला माननीय शिंदेसाहेबांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली. हा एक ऐतिहासिक क्षण आहे शिवसेनेच्या दृष्टीनं. आणि सर्वसामान्य म्हणजे काय, की ज्या संघर्षातनं ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोचल्यात, हा संघर्ष हा फार कठीण संघर्ष होता. आणि या संघर्षाची जाणीव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबांनी ठेवली आणि म्हणूनच ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत देण्यात आली. आणि त्या अतिशय सक्षमतेनं राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडतील, महाराष्ट्राची भूमिका मांडतील आणि देशाच्या ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा घडवून आणतील, ही खात्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना असल्यामुळं सर्वसामान्य शिवसैनिकाला, सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या एका लाडक्या बहिणीला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी न्याय दिला, हे शिवसेनेच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. काही वरिष्ठ नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ असं म्हणतात की आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं राज्यपाल पदाचं, आम्हाला वाटलं की राज्यसभा मिळेल, मला नाही तर माझ्या मुलाला तरी पद द्यायला हवं. मी याच्यामध्ये आनंद अडसूळ साहेबांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, प्रत्येक माणूस इच्छुक असतो, घरातली व्यक्ती इच्छुक असते, परंतु या सगळ्या भूमिकेमागची जी साहेबांची म्हणजे ज्या पद्धतीनं साहेबांनी उमेदवारी दिली ज्योतिताई वाघमारेंना, तो सगळा सिक्वेन्स देखील बघणं सगळ्यांनी गरजेचं आहे. मी मगासपासून हेच सांगतो की वंदनीय बाळासाहेबांचा खऱ्या अर्थानं राजकीय वारसा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी या उमेदवारीला अनुसरून पुढे चालवलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीला आमच्या राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. माझं सोडा, तुमच्यापैकी अनेकांना जरी विचारलं की ही उमेदवारी योग्य आहे की अयोग्य आहे, तर तुम्ही देखील सांगाल की साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिला भगिनीला न्याय दिला आहे. त्याच्यामुळे अडसूळ साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिलेली होती. माननीय अडसूळ साहेब आज देखील एका आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ज्याला मंत्र्याचा दर्जा आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो काही गैरसमज आहे तो आमच्यासारखे कार्यकर्ते भेटून नक्की आम्ही दूर करू. परंतु आज ज्योतिताई वाघमारेंना उमेदवारी देऊन शिवसेना ही जनसामान्यांची आहे आणि शिवसैनिकांची आहे, हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रूव्ह केलेलं राहुल आहे. शेवाळेंचं सुद्धा नाव चर्चेत होतं, म्हणजे नेमकं काय झालं, कारण असं कळतंय की म्हणजे पक्षामध्ये दोन चर्चा चालू होत्या की राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे, तर त्या संदर्भात काय आहे? असे अनेक लोक राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. राहुलजी देखील त्याच्यातले एक होते, परंतु राहुलजींनी समजून घेतले की पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आणि एका महिला भगिनीला तिकीट देण्याच्या दृष्टीनं जो साहेबांनी निर्णय घेतला आहे हा पक्षाच्या हिताचा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये 3 वर्ष प्रामाणिकपणानं ताकदीनं आम्ही काम करू आणि राज्यसभेमध्ये जाण्यापेक्षा मी लोकसभेमध्ये जाईन. त्याच्यामुळे अशीच भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. सरप्राईज होतं अशा पद्धतीनं नाव पुढे येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की लाडकी बहीण या अँगलला या निवडीकडे बघितलं जाऊ शकतं. सरप्राईज गिफ्ट होतं. नाही, नक्कीच लाडक्या बहिणीलाच न्याय दिलेला आहे. आणि तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांचा स्वभाव, एकनाथ शिंदेसाहेबांची राजकीय रणनीती ही 4.5-5 वर्षामध्ये कळली असेल की ते निर्णय घेत असताना आश्चर्यकारकच निर्णय घेतात, परंतु तो जो आश्चर्यकारक निर्णय असेल तो जनसामान्यांसाठी असतो, सर्वसामान्यांसाठी असतो आणि तो पुन्हा एकदा सर्वसामान्य आमच्या महिला भगिनीसाठी निर्णय आम्ही घेऊ शकतो, हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. रणनीती अशी पण होती की दोन उमेदवार दिले जाणार, खरंच दोन उमेदवार देण्याचा विचार होता का, आणि नंतर नेमकं काय झालं? कारण नाही, नक्कीच 2 उमेदवार देण्याचा निर्णय माननीय साहेबांनी केला होता, परंतु साहेब जसं सर्वसामान्य लोकांचा विचार करतात तसं राजकीय एथिक्स देखील पाळतात. ज्यावेळी शरद पवार साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि शरद पवार साहेबांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होतं हे साहेबांना कळलं. ते साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. पण हे देखील सांगतो की साहेबांनी जर मनावर घेतलं असतं तर ह्या निवडणुका देखील कठीण झाल्या असत्या. एवढी ताकद एकनाथ उमेदवार नसते तर मग नाही, मी कोणाचा उमेदवारी नाही, शरद पवार साहेबांच्या आदरापोटीच साहेबांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवली. दुसरा कोणी जरी उमेदवार असता तरी 7वा उमेदवार हा शिवसेनेचाच निवडून आला असता. गेली 2 वर्षापासून सर अडसूळ यांचं नाव सुरू होतं, त्यांना इथे पण बोलवण्यात आलं होतं, दिल्लीला अमित शहा यांनी पण बोलवलं आणि राज्यपालाचं बोलावं असंही त्यांना सांगण्यात आलं होतं, परंतु ऐन वेळेवरती त्यांना या पद्धतीचं मुकावं लागलं. नाही, ते राज्यपाल हे पद वेगळं आहे, राज्यसभा ही उमेदवारी वेगळी आहे.
राज्यसभेची उमेदवारी मी वारंवार सांगतोय की अडसूळ साहेबांची जर काही नाराजी असेल किंवा गैरसमज असेल आम्ही तो दूर करू, परंतु आज निर्णय घेत असताना ज्योतिताई वाघमारेंचा जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब किती परिपक्व आहेत हे ते उदाहरण या उमेदवारीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं ना, अडसूळ साहेब हे आमचे नेते आहेत, त्यांची आमची समजूत काढू, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील विधानसभा साहेबांनी दिली होती. त्याच्यानंतर आयोगाचे अध्यक्ष देखील काही काळ हे मंत्री दर्जा असलेले स्वतः अडसूळ साहेब राहिलेले आहेत. त्यांची नाराजी आम्ही नक्की दूर करू, पण आजची उमेदवारी ही शिवसैनिकाला मॉरल सपोर्ट देणारी उमेदवारी आहे. आजची उमेदवारी ही महिला भगिनींना न्याय देणारी भूमिका आहे, लाडक्या बहिणीला न्याय देणारी भूमिका आहे आणि अशी भूमिका शिंदे साहेबांनी घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्कीच साहेबांचं कौतुक होतं आहे आणि शिवसेनेचा जो चढता आलेख आहे तो या उमेदवारीनं अजून चढता आलेख राहणार आहे, हे या उमेदवारीतनं सिद्ध झालेलं आहे. शरद पवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला, मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही ही अट घालूनच पाठिंबा दिल्याची देखील चर्चा आहे. आता महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या उमेदवारीबद्दल आम्ही बोलणं हे काही योग्य नाही, परंतु खरं तर शरद पवार साहेबांच्या उमेदवारीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विरोधात आम्ही असताना देखील जो निर्णय घेतला आहे तो सगळ्यांचा अपेक्षित होता. शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अटी काय घालता, मला हे देखील असं कळलेलं आहे की जयंत पाटील साहेब आणि अन्य मंडळी ज्यावेळी उद्धवजींना भेटले त्यावेळी देखील मातोश्रीवरनं असं सांगण्यात आलं की हे क्लेरिफिकेशन पवारसाहेबांनी केलं पाहिजे, ते क्लेरिफिकेशन पवारसाहेबांनी केलं पाहिजे. हे बघा, भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखी असली पाहिजे. जर शरद पवार साहेबांच्या जागी दुसरा कोण उमेदवार असता तर शिवसेनेचा उमेदवार आमचा नक्की उभा राहिला असता आणि तो जिंकला असता. परंतु ज्या पद्धतीनं 60 वर्षाची माननीय शरद पवार साहेबांची कारकीर्द या महाराष्ट्राची आहे त्याला आदर म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा उमेदवार देखील उभा केला नाही. परंतु महाविकास आघाडी काय करतंय, शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला अटी घालतंय. त्याच्यामुळे याचा विचार तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला पाहिजे. मी मगाशी देखील ताईंच्या प्रश्नाला उत्तर दिलं की राज्यपाल हे वेगळं पद आहे, राज्यसभा हे वेगळं पद आहे. आज राज्यसभेची उमेदवारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केली, तरी देखील अडसूळ साहेबांचा जो काही समज असेल, गैरसमज असेल तो आम्ही दूर करू. राज्यपाल आणि राज्यसभेची उमेदवारी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.